पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। खारघर येथे घरकाम करणाऱ्या नोकराने 42,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे, चांदीचे, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती। या नोकराला खारघर पोलिसांनी राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत केली। जून महिन्यात फिर्यादी यांच्या घरात काम करणारा दौलत परामर राहणार सिरोही राजस्थान याने त्यांच्या घरातील 42,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे, चांदीचे, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। खारघर पोलिसांचे पथक तयार करून आरोपीच्या राहत्या पत्त्यावर पाठवण्यात आले होते। या पथकाने आरोपीच्या पत्त्यावर पाळत ठेवली, मात्र आरोपी हा त्याचा लोकेशन बदलून वावरत होता। आरोपीचे लोकेशन हिमाचल येथे आल्याने त्याला अटक करण्यासाठी दुसरे पथक रवाना करण्यात आले। त्यानंतर आरोपीचे लोकेशन जालोर राजस्थान येथे आल्याने पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी चोरी केलेला 42,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। 2 जुलै 2025 रोजी खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 298/2025 भारतीय न्याय संहिता कलम 306 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। सेक्टर 21 मधील एका घरामध्ये त्या घरामध्ये घरकाम करणारा नोकर याने जवळजवळ 42,60,000 किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे, चांदीचे दागिने हा घेऊन तो फरार झाला होता। त्याच घरी तो काम करत होता। ही खबर मिळाल्यानंतर 9 जुलैला आपण गुन्हा दाखल केला आणि तो जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंड चेक केला असता तो राजस्थान येथील त्याचा पत्ता मिळाला। त्यानंतर आमचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांनी PSI जाधव आणि त्यांच्यासोबत इतर 3 अंमलदार यांचे पथक तातडीने रवाना करून राजस्थान या ठिकाणी आमचे पथक गेले। सदर आरोपी हा सतत त्याचे लोकेशन बदलत होता। आमचं पथक त्या ठिकाणी त्याच्यावरती पाळत ठेवून होतं। त्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की तो हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेलेला आहे। तर त्या ठिकाणी सुद्धा वकुनी कांबळे यांनी दुसरं पथक त्या ठिकाणी रवाना केलं आणि या व्यक्तीवरती पाळत ठेवून राजस्थानमध्ये याला 15 तारखेला आपण ताब्यात घेतलं। आरोपीला ताब्यात घेऊन जो पूर्ण मुद्देमाल आहे 42,60,000 रुपयाचा तो पूर्ण मुद्देमाल आरोपीकडे चौकशी करून तो पूर्ण मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। 100% याच्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे आणि साधारणतः 6 दिवसामध्ये आपण आरोपी अटक करून 100% रिकव्हरी केलेली आहे। याच्यामध्ये असं माहिती पडते की तो फक्त 6 महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे कामाला होता असं त्याचे होतं। तर इतक्या लवकर विश्वास टाकून आणि त्या ज्या ह्या होत्या गृहिणी होत्या कंप्लेंट त्या बिझनेस वुमन आहेत, तर इतक्या लवकर म्हणजे इतकी मोठी प्रॉपर्टी घरात ठेवून नोकराच्या ह्याच्यावरती इतका विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे? नाही, आपण म्हणतो ते बरोबर आहे। आपण आपल्याकडे जे नोकर कामाला आहेत त्यांचं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायला पाहिजे। आम्हाला नंतर अशी माहिती मिळाली की याच्यावरती ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहेत। जर पोलीस व्हेरिफिकेशन झालं असतं, त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत ही गोष्ट समजली असते तर कदाचित त्यांनी त्याला कामाला ठेवलं नसतं। आणि या नोकराने त्याला घरामध्ये घरकाम करत असताना त्याला चावी सापडली आणि ते चावी सापडल्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे। म्हणजे इंटेन्शन होतं चोरी करायचं? येस। चावी सापडल्यानंतर तो त्यांना परत करू शकत होता, परंतु त्याने ती चावी घेऊन घरामध्ये चोरी केली आणि तो फरार झाला। म्हणजे नोकर कुठल्या एजन्सीतर्फे जॉईन झाले त्यांना की कसं काय ओळख? नाही, एजन्सीतर्फे नाही, ओळखीतूनच घेतलेला आहे। पण आपण म्हणतो अगोदर ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहेत, चावी सापडली म्हणून चोरी केली की इंटेन्शनली चोरी केली? हा, चावी मिळाल्यानंतर ती कबडची चावी आहे हे त्याला माहिती होतं। कबड ओपन करून त्यांनी ते बघितलं की दागिने चांदीचे ठेवलेले आहेत, हिरे आहेत आणि त्यानंतर त्यांनी ते घेतलं आणि तो फरार झाला। या ठिकाणी जॉब त्याला कोणाच्या रेफरन्सने मिळालेला होता की नातेवाईक होता त्यांचा कोणी? त्याबाबत आम्ही फिर्यादीला विचारलेलं नाही, चौकशी चालू आहे। त्याची काही पार्श्वभूमी आहे त्या चोराची की अगोदर कुठे काही चोरी केली असं काही कुठे? चोरीची पार्श्वभूमी एक त्याच्यावरती ऍक्सिडेंटचा गुन्हा दाखल आहे आणि अजून एक इतर गुन्हा दाखल आहे। चोरीचा गुन्हा नाहीये, परंतु 2 वेगवेगळे गुन्हे आहेत। म्हणजे नागरिकांना काय आवाहन करायला याच्यापुढे? नागरिकांना मी हेच आवाहन करेल की आपल्याकडे जे घरकाम करण्यासाठी आपण जे नोकर ठेवता तर त्यांचे आपण प्रॉपर पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे।
त्यांचे ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड हे घेऊन ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फॉर्म सबमिट करायला पाहिजे. ऑनलाईन पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाहीत याची खात्री झाल्यानंतरच आपण त्यांना कामावरती ठेवलं पाहिजे. सर खारघरमध्ये ज्या आता चोऱ्या सेक्टर 16 मध्ये चोरी झाली किंवा आपल्या प्रमुख झोन 2 मध्ये धानसरला आता काही दिवसापूर्वी झाली, हे ज्या चोरांचं प्रमाण वाढलंय याच्यावर कसं म्हणजे बघता किंवा काय उपाययोजना करता? निश्चितच आता पाठीमागे आपल्याकडे काही घरफोड्या झालेल्या आहेत, तर त्याच्यावरती देखील आमचं काम चालू आहे आणि आम्ही आता एकदम जवळ आहोत आरोपींना पकडण्यासाठी. तर आता ॲज अ पोलीस डिपार्टमेंट म्हणून आम्ही काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील घेत आहोत. आम्ही आमच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हॉटस्पॉट तयार केलेले आहेत, ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या आणि घरफोड्या होत आहेत त्या ठिकाणी पेट्रोलिंगमध्ये वाढ करत आहोत. नाईट राऊंडसाठी देखील आम्ही अधिकारी आणि अंमलदार यांची संख्या वाढवलेली आहे. त्याचबरोबर खारघर हद्दीमधील जे सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आहेत यांना आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपण आपल्या सोसायटीमध्ये सर्व ठिकाणी CCTV लावले पाहिजे. पाठीमागे ज्या घरफोड्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की सिक्युरिटी गार्ड त्या सोसायटीमध्ये होते, परंतु ते स्टेशनरी होते, ते फक्त गेटच्या जवळ बसून राहत होते. तर आम्ही सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी यांना देखील आवाहन केलेलं आहे की आपल्याकडे 2, 3, 4 सिक्युरिटी गार्ड असतात, परंतु ते बसून असतात. रात्रीच्या वेळेस त्यातले 1 किंवा 2 लोकांना मेन गेट जवळ ठेवून इतर 2 ते 3 सिक्युरिटी गार्ड हे सोसायटीमध्ये पेट्रोलिंग करू शकतात. त्यांना जर अशी काही गोष्ट लक्षात आली तर ते तातडीने 112 क्रमांकावरती कॉल करून पोलिसांना माहिती देऊ शकतात. सर, एक 2 मुद्दे आहेत. एक तर पुजारी गँग आणि दुसरी एक पारधी गँग, दोन्ही वडाळ्याच्या आहेत. आणि ते लास्ट 2 महिन्यापूर्वी एक बेलापूर, खारघर आणि नेरूळ या ठिकाणी एकाच रात्रीची चोरी झाली होती. त्यामध्ये आर्टिगा कार आहे, त्याला नंबर नाही माहिती त्याची कार. तर अजूनपर्यंत म्हणजे 3 सेम आहेत, बेलापूर, खारघर आणि तिकडे. आता हे डिटेक्ट झाले नेरूळला, पण आतापर्यंत आरोपी का सापडले नाही? आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरती भरपूर घरफोडीचे गुन्हे आहेत आणि सदरचे आरोपी हे मोबाईल वापरत नाहीत. यांचं कुठलंही लोकेशन फिक्स नसतं की एकाच ठिकाणी ते राहतील. सतत मोबाईल बदलणे, सिम कार्ड चेंज करणे अशी मॉडस ऑपरेंडी त्यांची असते. परंतु तरी देखील आपण याच्यामध्ये आपल्याला चांगला ब्रेक थ्रू मिळालेला आहे आणि लवकरच आपण त्यांना अटक करणार आहोत. सर, खारघरमध्ये जे वास्तुविहाराला 9 घरफोड्या झाल्या खारघरमध्ये, त्याचा आपण एकच गुन्हा दाखल केला असं विधानसभेत आमदार साहेबांनी प्रश्न उपस्थित केला होता. तर एक गुन्हा दाखल करण्यामागचा हेतू काय? ऍक्च्युली आपण जर बघितलं तर हे जे घरफोड्या आहेत त्या एकाच परिसरामधल्या होत्या आणि गुन्ह्याचं जे कंटिन्युएशन जे होतं त्या आरोपींनी गुन्ह्याची सुरुवात केल्यानंतर एक फ्लॅट फोडल्यानंतर दुसऱ्या फ्लॅटमध्ये गेले, मग तिसऱ्या फ्लॅटमध्ये गेले. तर एक कंटिन्युएशन असल्यामुळे आपण एक गुन्हा दाखल केला होता.